नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्रीरामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. अशा प्रकारे श्रीरामांनी सर्वांना समजावले आणि आनंदित होऊन गुरूंच्या चरणी मस्तक ठेवले. नंतर गणेश, पार्वती व कैलासपती महादेवांची प्रार्थना केली आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन श्री रघुनाथ निघाले. श्रीराम निघताच फार मोठा हल्लाकल्लोळ माजला. नगरात उडालेला हाहाकार ऐकवत नव्हता. लंकेमध्ये वाईट शकुन होऊ लागले. अयोध्येमध्ये अत्यंत शोक पसरला आणि देवलोक सर्वजण राक्षसांचा नाश होणार म्हणून हर्ष पावले व अयोध्यावासियांचा शोक पाहून विषादामध्ये बुडून गेले. राजांची मूर्छा दूर झाली. राजे शुद्धीवर आले आणि सुमंत्राला बोलावून म्हणू लागले, श्रीराम वनात निघून गेले, परंतु माझे प्राण काही जात नाहीत. आता कोणते सुख मिळवण्यासाठी हे शरीरात राहिले आहेत कोणास ठाऊक. यापेक्षा अधिक मोठी व्यथा कोणती असेल बरे की तिच्यामुळे प्राण शरीराचा त्याग करतील. नंतर धीर धरून महाराज म्हणाले, मित्रा, तू रथ घेऊन श्रीरामासोबत जा. अत्यंत सुकुमार असलेल्या दोन्ही कुमारांना आणि सुकुमारी जानकीला रथात बसवून व वन दाखवून 4 दिवसांनी परत घेऊन ये. श्रीराम प्रतिज्ञेचा पक्का व नियमांचे कठोर पालन करणारा आहे. तेव्हा जरी ते दोघं धैर्यवान भाऊ परत आले नाहीत तरी तू त्यांना हात जोडून विनंती कर की हे प्रभू, जनककुमारी सीतेला तरी परत पाठवा. जेव्हा सीता वन पाहून घाबरेल तेव्हा संधी पाहून माझा निरोप तिला सांग की बाळे, तू परत ये. वनात फार क्लेश होतील असा तुझ्या सासू सासऱ्यांनी निरोप दिला आहे. कधी माहेरी तर कधी सासरी, जिथं तुझी इच्छा असेल तिथे राहा. अशा प्रकारे सर्व प्रकारचे उपाय तू कर. जर सीता परत आली तर एखाद्या वेळी माझ्या प्राणांना आधार मिळेल, नाहीतर माझे मरणच ओढवेल. दैव प्रतिकूल झाले की काहीही चालत नाही. अरे रे रे, राम, लक्ष्मण व सीता यांना आणून मला दाखवा, असे म्हणून महाराज बेशुद्ध होऊन जमिनीवर पडले. राजांची आज्ञा होताच सुमंत्र त्यांना नमस्कार करून लगेच रथ जोडून नगराबाहेर गेला. तेथे सीता व राम लक्ष्मण होते. तेथे पोहोचल्यावर सुमंत्राने राजांचे म्हणणे रामांना सांगितले आणि विनंती करून त्यांना रथात बसविले. सीतेसह दोघे बंधू रथात बसून मनातल्या मनात अयोध्येस प्रणाम करून निघाले. श्री रघुनाथ जात आहेत व अयोध्येला कोणी त्राता नाही असे पाहून सर्व लोक व्याकुळ होऊन त्यांच्याबरोबर निघाले. कृपासिंधू श्रीरामांनी त्यांना तऱ्हेतऱ्हेने समजवले. तेव्हा ते अयोध्येकडे जायला निघाले, परंतु प्रेमामुळे पुन्हा परत येत त्यांना अयोध्यापुरी फार भयानक वाटू लागली. जणू अंधारकायमय कालरात्रच असावी. नगरातील स्त्री पुरुष भयानक प्राण्यांप्रमाणे परस्परांना पाहून घाबरत होते. घर म्हणजे स्मशान, कुटुंबीय जणू भूत प्रेत, हितचिंतक आणि मित्र जणू यमदूताप्रमाणे वाटत होते. बागांमधील वृक्ष व वेली कोमजू लागल्या. नदी व तलाव फार भयानक वाटत होते. त्यांच्याकडे पाहवत सुद्धा नव्हते. कोट्यावधी घोडे, हत्ती, खेळण्यासाठी पाळलेली हरणे, नगरातील गायी, बैल, बकरी इत्यादी पशु, चातक, मोर, कोकिळ, चक्रवाक, पोपट, मैना, सारस, हंस, चकोर हे सर्व श्री रघुनाथांच्या वियोगामुळे व्याकुळ होऊन चित्रात काढल्यासारखे इकडे तिकडे स्तब्ध उभे होते. नगर जणू फळांनी भरलेले घनदाट जंगल होते. नगरवासी सर्व स्त्री पुरुष हे पुष्कळसे पशुपक्षी होते. विधात्याने कैकेयीला भिल्लीन बनविले. तिने 10 दिशांना दुसह वणवा पेटवून दिला. श्रीरामचंद्रांच्या विरहाची ही आग लोक सहन करू शकले नाहीत. सर्व लोक व्याकुळ होऊन पळून गेले. सर्वांनी मनात विचार केला की श्रीराम, लक्ष्मण व सीता यांच्या विना सुख नाही. जिथे राम राहतील तेथेच सर्व समाज राहील. श्रीरामचंद्रांच्या विना अयोध्येमध्ये आमचे काही काम नाही, असा पक्का विचार करून व देवांनाही दुर्लभ अशी सुखे नांदणारी घरे सोडून सर्वजण श्रीरामांच्या बरोबर निघाले. ज्यांना श्रीरामांची चरणकमले प्रिय आहेत त्यांना कधी विषयभोग वश करू शकतील काय? मुले व म्हातारे कोतारे यांना घरात सोडून सर्व लोक श्रीरामांच्या बरोबर निघाले. पहिल्या दिवशी श्री रघुनाथांनी तमसा नदीच्या किनाऱ्यावर निवास केला. प्रजेचे प्रेम पाहून श्री रघुनाथांचे कृपाळू मन अतिशय द्रवले. प्रभू श्री रघुनाथ करुणामय आहेत. दुसऱ्याची पीडा त्यांना चटकन जाणवते. प्रेमयुक्त कोमल व सुंदर वचने बोलून श्रीरामांनी पुष्कळ प्रकारे लोकांना समजावले आणि बराच धर्मविषयक उपदेश केला. परंतु प्रेमामुळे लोक परत पाठविले तरी ते परतत नव्हते.
शील व स्नेह सोडता येत नाही. श्री रघुनाथ गोंधळून गेले. शोक व थकवा यामुळे लोक झोपी गेले आणि देवांच्या काहीशा मायेमुळे त्यांची बुद्धी मोहित झाली. 2 प्रहर रात्र झाली. तेव्हा श्रीरामचंद्रांनी प्रेमाने मंत्री सुमंत्राला सांगितले की तात चाकोऱ्या दिसून येणार नाहीत अशा रीतीने रथ हाका. याखेरीज दुसरा उपाय नाही. शंकरांच्या चरणी मस्तक नमवून श्रीराम, लक्ष्मण व सीता हे रथावर बसले. मंत्र्याने लगेच रथ इकडे तिकडे खुणा लपवत छपवत हाकला. आजच्यासाठी धन्यवाद.